खाली जो व्हिडिओ बघताय तो तुर्ची तासगाव फाटा या ठिकाणी असणाऱ्या बिरोबा मंदिराच्या परिसरामध्ये हे लोक एवढ्या भर उन्हामध्ये उपोषण करतात. माझ्या अंदाजानं आज 4था का 5वा दिवस. का तर यांना सर बांधावरची वाट खुल्ली करून पाहिजे. तासगावच्या तहसीलदारांना कसला अभिषेक घालावा लागेल की त्यांच्याकडे हे काम होत नाही. यापूर्वी सुद्धा काही दिवसापूर्वी महिन्यापूर्वी हे उपोषण चालू होतं. त्यावेळेला पण येऊन आश्वासन दिलं गेलं, पण ते आश्वासन पाळलं नाही आणि पुन्हा यांना उपोषण करावं लागतंय. तहसीलदार साहेब, मी रोज एक नवीन विषयाकडनं आपल्याला विनंती करतो, आपल्याकडे कायदे वगैरे आहेत ना, त्याचा वापर का करत नाही? तुम्ही या लोकांचं उपोषण बघवतं का? तुमच्या सद्विवेक बुद्धीला विचारा. तुमच्या ऑफिसमध्ये आलो तर तुम्हाला मी असे प्रश्न करीन की तुम्ही अनुत्तरित राहाल आणि जग जाहीर करीन की तुम्ही या तहसीलदार पदावर बसण्यास योग्य आहात की नाही. तुम्हाला राग येत असेल माझ्या वाक्याचा, पण हे लोक उन्हा तानाचं जे उपोषण आहे याच्याबद्दल तुम्ही काय कटाक्षानं पाहिजे? तुम्ही आता काहीतरी केविलवाणी शब्द वापरून गेलाय की मन मंगळवारी बघतो, तोपर्यंत हे मरू देत का? तुम्हाला थोडी सुद्धा वाटत नाही त्यांच्याबद्दल की वाटलं पाहिजे काहीतरी? एक तहसीलदार, तुम्ही ड्युटी करताय, जनतेसाठी आहात तुम्ही. असे 4-4, 5-5 दिवसानंतर भेट घेतो म्हणणं हे तुम्हाला शोभत नाही. मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करतोय की यांचं उपोषण कसं सुटल, यांचा मार्ग कसा काढल यासाठी प्रयत्न करा. अन्यथा तुमच्या ऑफिसमध्ये मला काही लाईव्ह मध्ये व्हिडिओ मध्ये तुम्हाला उत्तरं द्यावं लागतील, याची नोंद तुम्हीच घ्या. हीच विनंती. धन्यवाद.